बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. उद्या दिनांक 26 ऑक्टोंबर तर उद्या होईल या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगलीचा काहीसा भाग, कोल्हापूर, त्यानंतर पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एक मध्यम ते जोरदार पाऊस होईल उद्या दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी. त्यानंतर मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल. त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं तर इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यामध्ये एक अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल. त्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही, नुसते ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर यवतमाळमध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल. त्यानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. शेतकरी बंधूंनो, दिनांक 27 ऑक्टोंबरपासून 27 ऑक्टोंबर 28 ऑक्टोंबर हे 2 दिवस राज्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता नाही. तर मात्र दिनांक 29 ऑक्टोंबर आणि 30 ऑक्टोंबर हे 2 दिवस सध्या जे काही इथे बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे, तर ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे एक पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या 2 विभागामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे आपल्याला ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे. ह्या चक्रीवादळात जर वाटचाल सध्या बघितली तर हे सध्या असं आंध्रा तसेच ओडिसा या मार्गे असे महाराष्ट्रामधून म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामधून असं वरती जाऊन इकडे हे छत्तीसगड आणि वरती झारखंडकडे जात आहे. याची वाटचाल आणखीन असं दिसतंय की इकडे म्हणजे आणखीन ओडिशाकडे जाणार आहे. जर हे आंध्रामधून जर असं क्रॉस गेलं तर याचा काही धोका महाराष्ट्राला राहणार नाही. म्हणजे जो काही पाऊस दिनांक 29 आणि 30 ऑक्टोंबर रोजी जो काही पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये व्हायचा तो पाऊससुद्धा होणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, जे काही आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, ज्या शेतकरी बांधवांची हरभरा पेरणी बाकी राहिली असेल त्यांनी 2 नोव्हेंबरपासून बिनधास्त पेरणी करावी. पुढे पाऊस नाही, पुढे नुसते ढगाळ वातावरण राहील. 3 तारीख आणि 4 तारखेला 5 तारखेपासून पुन्हा पूर्णपणे वातावरण क्लिअर होईल आणि थंडीला सुरुवात होईल. थंडी तशी आपल्याला काही म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये तर 1 नोव्हेंबरपासूनच सुरुवात होईल. मात्र ती थंडी खाली यायला 1, 2, 3, 4, 5 नोव्हेंबर हा टाईम लागेल. म्हणजे आपल्याला मराठवाड्याच्या दक्षिणेपर्यंत थंडी पोहोचायला 5 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.